शिवाय न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. चला, काय झालं आहे ह्या खेड घाटामध्ये हे पहा. हे नक्की काय प्रकार आहे. मला सकाळीच फोन आला आणि सोशल मीडियावर अक्षरशः वेगवेगळे मेसेज फिरत आहेत की जे बोगस दूध, नकली दूध तयार करण्यासाठी जी व्हे पावडर आहे, त्या व्हे पावडरची बरेच मोठे हे बंडल्स या ठिकाणी पडलेले आपल्याला दिसत आहेत. त्याचा वास वगैरे ते काय येत नाही, परंतु हे नक्की काय प्रकार आहे आता हे त्याचा शोध हे पोलिसांनी तसेच FDA विभागाने घेणं गरजेचं आहे. तर 1 2 3 4 आता याचे काही हे दिसत आहेत, नावं दिसत आहेत, परंतु ती काय एवढं समजत नाही. खाली दाबल्यामुळं काय आहे ते कळेल आपल्याला. याला काही नंबरिंग देखील केलेले आहेत. हे बघा, तिथं 2 होते, 3 4 हे 5 6 या 7 हे 8 हे 9 हे 10 हे 11 आणि मी तिकडं पुढं मंचर बाजूला एका ठिकाणी अशीच एक पावडर पडलेली दिसते. नक्की काय प्रकार आहे हे याचा शोध घेणं गरजेचं आहे. नक्की याच्यावरती कंपनीचं इकडून या इथून दिसल गोल्सच्या म्हणून काहीतरी असोसिएट्स म्हणून ही काही कंपनीचं ब्रँडिंग या ठिकाणी दिसते आणि टाक लिहिलेलं आहे, टॉल्क. आता ही कसली टॉल्क आहे हे खरं तर शोध घेणं गरजेचं आहे. आणि जर आपण बारकाईने पाहाल का एका बॅगची किंमत आहे ना, वजन आहे ना 600 किलोग्राम आहे. इकडून घ्या जरा, पाठीमागून घ्या, असं इकडून असं दाखवा. तर हे बघा, असोसिएटेड सोप्स वन काय लिहिलं ते बघा, डिस्ट्रीब्युटिंग को प्रायव्हेट लिमिटेड, उदयपूर इंडिया, आणि काय नंबरिंग दिलेली. तर इथं एक काहीतरी ब्रँडिंग दिसते. काय आहे हे, कसली पावडर आहे. आता देव वेंचर्स प्रायव्हेट लिमिटेड अनअसोसिएट ISO काय दिलं आहे त्यांनी. आणि हे नक्की काय आहे, ऑलवेज यूज सेफ हँड सिस्टम. म्हणजे हे नक्की पावडर कसली आहे, टॉक लिहिलेलं आहे. मग नक्की हे आहे तरी काय, असा खरं तर प्रश्न निर्माण झाला आहे. लोकांचं म्हणणं आहे का ही वे प्रोटीन पावडर आहे, परंतु तसं काही त्याच्यावर मेन्शन आहे असं काही दिसत नाही आहे. तर आपण काय करूया, ChatGPTवर याचा फोटो काढूया, म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याच्या लक्षात येईल का नक्की काय प्रकार आहे हा. तर ChatGPTवर मी फोटो काढला आहे, काय येतं आहे ते आपण पाहू. आता ही जी आहे याच्यामध्ये असं ChatGPT सांगते की कंपनी देव वेंचर्स प्रायव्हेट लिमिटेड आहे. उत्पादन FIBC फ्लेक्सिबल बल्क कंटेनर जम्बो बॅग म्हणून आलं आहे आणि क्षमता 1000 किलोची या बॅगची क्षमता आहे आणि उत्पादन वर्ष 2024चं आहे. म्हणजे बॅगची माहिती आहे. आता मी अजून जरा ह्या वरती जे काय लिहिले ते त्याची माहिती घ्यायचा प्रयत्न करूया नक्की काय आहे ते. जर दूध पावडर असती तर वास वगैरे आला असता, त्यामुळं आता शोध घेणं महत्त्वाचं आहे. याच्यामध्ये काय खनिज आहे त्याची माहिती दिलेली आहे. टाल्क म्हणजे काय, हायड्रेट मॅग्नेशियम सिलिकेट हे खनिज आहे. याचा वापर अनेक उद्योगांमध्ये केला जातो. त्याच्यामध्ये कशामध्ये केला जातो, कागद उद्योगामध्ये केला जातो, पेंट उद्योगामध्ये केला जातो, प्लॅस्टिकमध्ये केला जातो, रबरमध्ये केला जातो, सिरेमिक उद्योगातही केला जातो, कॉस्मेटिक्स टाल्कम पावडर जे आपण पावडर वापरतो त्यासाठी केला जातो, आणि औषध उद्योग याच्यासाठी देखील केलं जातो आहे. तर आता ही नक्की बॅग आहे का, ही कशासाठी आहे का, ही दूध भेसळ करण्यासाठी आहे का, याच्यावरून ठोस कारण काही काढता येऊ शकत नाही आहे. त्यामुळं पोलिसांनी FDA विभागाशी संपर्क साधून त्या FDAच्या अधिकाऱ्यांनी याचे नमुने घेतले पाहिजेत. आणि हे जे टाल्क आहे हे अतिशय शुभ्र, याला वास वगैरे नाही आहे.
आणि ही औद्योगिक काहीतरी असल्यामुळं आपण त्याची चव देखील घेऊ शकत नाही. तर त्यामुळं त्यांनी येऊन हे जे बॅग्स आहेत हे कशासाठी यूज केले जातात याची चौकशी करणं या ठिकाणी गरजेचं आहे. परंतु अशा पद्धतीने हे अन्न भेसळ विभागाकडून सक्त कारवाई चालू असताना अशा बॅग्स अशा फेकून देणं याच्यामध्ये नक्कीच काळं काहीतरी असण्याची जास्त शक्यता आहे. तर याच्यामध्ये आता काय आहे तर आपण इथलं जे खेड पोलीस स्टेशन आहे त्यांचा नंबर शोधूया आणि त्यांना कॉन्टॅक्ट करूया का नक्की हा काय प्रकार आहे काय, किंवा आपण काही माहिती घेतलेली आहे का. राजगुरुनगर पोलीस स्टेशनला मी आता फोन करतो. हा नमस्कार, मी संदीप उतराडे बोलतोय, पत्रकार. बोला सर. त्या खेडच्या घाटामध्ये जवळपास 3, 4, 5 बरेच 7-8 बंडल मोठे मोठे 600 किलोचे काही पांढरी काहीतरी पावडर दिसते ती टाकलेली आहे असंच कुठं सर? खेड घाटामध्ये. आपल्या मोक्ष हॉटेल आहे का त्याच्या अलीकडं? सर म्हणले मोक्ष हॉटेल आहे का खेड घाटातलं? तिथं हायवेच्या कडेला. सर गाडी पाठवून देतो. पाठवा. म्हणजे याद्वारे असं आपल्याला आढळून आलं आहे की पोलिसांना देखील याची काही माहिती नसावी, त्यामुळं अजून तसंच पोलिसांनी सांगितलं नाही. तर आता काही वेळामध्ये गाडी येईल आणि त्याच्यामध्ये आपल्याला लक्षात येईल का नक्की काय प्रकार आहे. तर आपण 112लाही फोन करू का नक्की ही पावडर कसली आहे, ही हायवेच्या कडेला ही उडून जर घातक असेल तर वाहन चालकांना देखील हायवे दाखवा. त्रास या पावडरचा नक्कीच होऊ शकतो. तर थोडी वाट पाहू आपण नक्की काय प्रोसेस आहे, पोलीस येऊन काय कारवाई करतात हे देखील आता आपण पाहणार आहोत.